परंपरा आहे। जगभरातील लोक वारीचा अभ्यास करण्यासाठी या ठिकाणी येतात आणि मला वाटतं सिंधुदुर्गातील भजन संस्था, भजन कलावंत आज या वारीमध्ये सहभागी झालेले आहे। मला वाटतं सिंधुदुर्गातून पहिली अशा प्रकारची संकल्पना निलेशजी राणे यांच्या माध्यमातून आणि आपल्या नियोजनातून झालेली आहे। एकंदर अनुभव काय होता? अनुभव अतिशय कठीण, म्हणजे जी पांडुरंगाची लीला आहे ती आम्हाला या ठिकाणी दिसलेली आहे। आम्ही या ठिकाणी सिंधुदुर्गातून निघाल्यानंतर 100 भजनी कलाकार या ठिकाणी आम्ही आल्यानंतर आम्हाला वाटलं की आम्ही 2 वाजेपर्यंत इथे पोहोचू, पण काही कारणास्तव अशी परिस्थिती निर्माण झाली की आम्हाला सकाळी 8:30 पर्यंत या ठिकाणी कोणतीही जागा सापडली नाही। त्यामुळे आम्हाला वाटलं दर्शन होणार नाही, वारीमध्ये आम्ही सामील होऊ शकत नाही। पण त्या पांडुरंगाची लीला आले देवाजीच्या मनात इथे कोणाचे चाले ना, अशा पद्धतीने या ठिकाणी आम्हाला वारीला सुरुवात झाली आणि अतिशय सुंदर म्हणजे असा अनुभव होणे नाही। बुवा, खरं तर वारी ही आपली समृद्ध परंपरा आणि आपण सगळे भजनी कलावंत आहात। संत महात्म्यांची जी वचनं आहेत, ओव्या असतात, अभंग असेल, ते आपण सातत्याने या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतात। आज तुम्ही वारीची दिव्य भव्यता बघितली, याच्याकडे कसं बघताय? ही पहिल्यापासून ही वारकरी संप्रदाय हा जगातला सर्वश्रेष्ठ संप्रदाय म्हणून ओळखला जातो। हा संप्रदायाकडे बघण्याचा दृष्टिकोनच मुळी असा आहे की संतांनी घडवलेली ही सगळी परंपरा आहे आणि ह्याला फार मोठी परंपरा लाभलेली आहे आणि म्हणून वारकरी संप्रदाय हा सर्वात मोठा संप्रदाय म्हणून ओळखला जातो आणि त्याचे आम्ही सर्वजण पाईक आहोत। बुवा, खरं तर आपण सिंधुदुर्गामधून 100 कलावंतांना घेऊन या वारीत सहभागी झालात, तसं मुंबईहून सुद्धा काही भजनी कलावंत या ठिकाणी जमा झालेले आहेत। एकंदरीत दोघांचंही मनोमिलन झालेलं आहे आणि आपण एकत्र या जेवणाच्या पंक्तीचा सुद्धा लाभ या वारीच्या माध्यमातून घेतलेला आहे। तो एक अनुभव कसा होता? कारण लोकरे बुवा असतील, हरियाण बुवा असतील, असे दिग्गज बुवा आज तुमच्या जोडीला अगदी आज इथे आम्हाला बघायला मिळाले, काय होतं? अखिल भजन प्रासादिक सांप्रदायिक मंडळ मुंबई यांच्या एक संकल्पना होती की आपण यावेळी वारकाने आपल्या भजनी बुवांना घेऊन पायी वारीला जायचं। तीच संकल्पना आम्ही सिंधुदुर्गात तशाच पद्धतीने राबवली आणि या दोघांनी एकमताने यावेळी आम्हाला वाटलं नव्हतं की आम्ही यांना भेटू, पण ते पांडुरंगाने आमची भेट तुम्ही त्याचं जिवंत उदाहरण आहात। आलं लक्षात? खरोखर वाटलं, मला तर वाटलं नव्हतं की आपण भेटू, म्हणून आम्ही सगळा विषय सोडून दिला होता की आम्ही ठरवलं की आता मधूनच गाडी करायची, निघून जायचं। पण हळूहळू जे घडत गेलं ती पांडुरंगाची लीला या ठिकाणी दिसत। शेवटी करता करविता तो आहे, आपण मात्र निमित्त मात्र असं म्हणून आपण पुनश्च एकदा विठ्ठलाच्या चरणावर नतमस्तक होऊया। आपल्या सगळ्यांना पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा। तुम्ही जो हा संकल्प केलेला आहे आणि वारीमध्ये सहभागी झालेला आहे, खरं तर असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की एकदा तरी वारी अनुभव आहे आणि तुम्ही सगळ्यांनीच या ठिकाणी वारी अनुभवली, त्याबद्दल पुनश्च एकदा मी सिंधुदुर्गाच्या वतीनं मुंबईच्याही कलावंतांचं आणि आपलं सुद्धा मनपूर्वक या ठिकाणी कौतुक करतो आणि अभिनंदन करतो आणि तुम्हाला सगळ्यांना परमेश्वरानं दीर्घायुष्य देव, तुमच्याकडून सातत्याने भजनरूपी सेवा घडत जावं अशी सुद्धा त्या माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो। सर, कसं आहे, हे उपक्रम राबवावे तेव्हा मंडळाचं नाव कुठेतरी पुढे येतं आणि म्हणून अखिल सांप्रदायिक प्रासादिक भजन मंडळ मुंबई आणि आमचीच नुकतीच सिंधुदुर्ग भजनी कलाकार संस्था ही आता स्थापन झालेली आहे। या दोन्ही संस्था एकच आहेत, त्यामध्ये कोणताही फरक नाही। आलं लक्षात? मुंबईमध्ये जे राहणारे आहेत ते मुंबई स्थित आमचेच बंधू आहेत आणि आम्ही गावामध्ये ती संस्था चालवत आहोत। दोघेही यापुढे जे कार्यक्रम असतील ते संयुक्त विद्यमाने यापुढे घेतले जातील आणि अतिशय दर्जेदार कार्यक्रम सिंधुदुर्गाला जसं हवं त्या पद्धतीची कला दाखवण्याची या ठिकाणी आदरणीय या मंडळाचे अध्यक्ष लोकरे बुवा असतील, सचिव हरियाण बुवा असतील, आमचे सर्वच भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्गचे सर्व पदाधिकारी आणि सर्व हितचिंतक या सर्वांच्या माध्यमातून वेळोवेळी उपक्रम योग्य ते राबवले। म्हणजे थोडक्यात आपण वारीचा आदर्श घेतलेला आहे। वाऱ्यामध्ये सुद्धा दिंड्या असतात, त्याला नंबर दिलेले असतात, पण ते सगळे एकच असतात। हा एकतेचा भाव ठेवून आपण पुढे चालूया। रामकृष्ण हरी। काय म्हणतो? मुंबईतून या वारीमध्ये सहभागी झालेला आहात। खरं तर मुंबई म्हटलं की धकाधकीचं जीवन, वारीचा अनुभव तुमचा कसा होता? हा आमचा अनुभव म्हणजे पहिलाच अनुभव आहे। आम्ही फक्त टी व्हीवर बघतो किंवा ऐकून आहे की वाऱ्या अशा असतात, वाऱ्याला एवढी मजा येते, म्हणजे दिंडीला एवढी मजा येते आणि हा एक चांगला उपक्रम आहे की म्हणजे वारकरी संप्रदाय हा मला वाटतं आता बुवांनी सांगितल्याप्रमाणे जगात सर्वश्रेष्ठ संप्रदाय आहे आणि त्याचे पायी होण्याचं हा आम्हाला भाग्य मिळालं आहे।
आणि म्हणून आम्ही ठरवलं सगळ्या भजनी बॉडी मुंबईमध्ये. आणि आम्ही त्यावेळी प्रत्येक गोष्ट आम्ही ज्यावेळी करतो, आम्ही सिंधुदुर्गामध्ये सल्ला मसलत करतो, तर जे कार्यक्रम करायचे त्यावेळी त्यांच्याशी आम्ही चर्चा केली की आपण एकत्रितपणे हा वारीचा कार्यक्रम करू. आणि त्याप्रमाणे हे नियोजन करून हा चांगल्यापैकी कार्यक्रम आम्ही घडवून आणला आहे. आणि आज दिंडीमध्ये चालताना एवढं आनंददायी वाटलं, मन भरून आलं. आता आमचं वय, माझं वय 67 वर्ष, माझ्याबरोबर चालणारे लोकरे बुवा किंवा मुंगेकर बुवा यांचं वय 75 वर्ष, पण तेही अगदी 16 वर्षाच्या मुलाप्रमाणे आमच्याबरोबर चालतं आहे. म्हणजे ही एनर्जी येते कुठून? म्हणजे हे सगळं जे आहे, आम्ही म्हणतो मी हे करतो, मी ते करतो, आम्ही नाममात्र आहोत, करणारा तो भगवंत आहे आणि आमच्याकडून करून घेतो. हा एक चांगला वारसा पुढच्या पिढीला लागावा, मिळावा म्हणून आम्ही हा उपक्रम हाती घेतला. खरंच बुवा, या उपक्रमाबद्दल मुंबईच्या भजन मंडळाचे एक संस्थेचे सुद्धा मी या ठिकाणी खरंच जाहीर आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो. आणि सिंधुदुर्गातीलही या सगळ्या भजनी कलावंतांचं सुद्धा या ठिकाणी पुनश्च अभिनंदन करतो आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. बुवा रामकृष्ण हरी, अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळाचे आपण विद्यमान अध्यक्ष आहात आणि मुळात आज आपण वारीमध्ये सहभागी झालेले आहात. ही वारीची संकल्पना आपल्याला कशी सुचली, वारीत सहभागी व्हायची? आम्ही जेव्हा याच्या अगोदर 2-3 कार्यक्रम अतिशय उत्स्फूर्तपणे सादर केले आणि ते आम्ही सक्सेस झालो, त्याच्यात यशस्वी झालो. त्याच्यामागे एकामागे एक आम्हाला कल्पना सुचत गेली. आणि ठीक आहे, तर त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा असलेला त्या राजा दळवींना ते म्हणाले की आपण इकडे तिकडे पिकनिकला जाण्यापेक्षा आपण वारीमध्ये जाऊया. आणि या वारीमध्ये येऊन सांगायचं म्हटलं तर हा सुख सोहळा देवासी दुर्लभ आम्हा तो सुलभ चोखा म्हणे. कारण आपण हे पुढच्या पिढीसाठी करतो आहे की जेणेकरून पुढच्या पिढीने आत्ताच्या आमच्या या आपल्या वारीमध्ये कितीतरी तरुण मुलं आलेली आहेत. तर आम्हाला अतिशय चांगलं होतं की ही परंपरा ही पुढे त्यांनी चालू ठेवा. लाडबुवा, तुम्हाला एक प्रश्न विचारला नक्की आवडेल. तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करताय आणि हा सिंधुदुर्ग जिल्हा आणि मुंबईची संघटना हे एकत्र या ठिकाणी वारीमध्ये सहभागी झालेले आहेत. त्यावेळी तुमच्या भावना नेमक्या काय असतात? हे आमची महाराष्ट्र भजन संस्था आहे, त्याचे अध्यक्ष तन्माने इथे आहेत, सचिव आहेत. हे आमचे सगळ्यांचे गुरु आहेत आणि त्यांनी जी संघटना स्थापन केली ती महाराष्ट्रामध्ये स्थापन केली. आणि त्यानंतर त्यांच्या मार्गदर्शन आम्ही त्या संघटनेचे सभासद वगैरे झालो आणि त्यांचं मार्गदर्शन आम्हाला कायम असतं आणि त्यांच्या मार्गदर्शनातून आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काम करतो. व त्यानंतर आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आम्ही संस्था स्थापन केली आणि त्या संस्थेचे सिंधुदुर्ग जिल्हा संस्थेचे अध्यक्ष कानडे बुवा आणि सचिव होते आणि बाकीच्या सर्व आपण पण आहात त्या कमिटीत. आणि असं आमचं कामकाज चालतं. त्यामध्ये आम्हाला ह्यांचं मार्गदर्शन लागतं. त्याचं कारणच एक, आणि हे आमचे सगळ्यांचे गुरु आहेत. ह्या कमिटीचे जे सगळे आहेत बरेचसे ते आम्ही ज्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आहोत त्यांचे गुरु या कमिटीमध्ये आहेत आणि आम्ही त्या मंडळाची सभासद आहोत. त्यामुळे आम्ही त्यांच्या मार्गदर्शनातून आम्ही जिल्ह्यात काम करतो. ही वारीची संकल्पना मुंबईवरूनच आम्हाला या लोकांनी सांगितली आणि आम्ही ती संकल्पना राबवण्याचा प्रयत्न केला. म्हणून आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात इथे आलो. इथे येतेवेळी मात्र आम्हाला त्यांची नेमकी गाठभेट होईल अशी वाटत नाही. इच्छा मनात होती, दांडगी होती, पण ती परमेश्वराने घडवली. म्हणजे गुरुचं दर्शन कसं व्हावं त्याचं उदाहरण आज आम्हाला पांडुरंगाने दाखवलं. एवढंच मला धन्यवाद बुवा. म्हणजे गुरुनी दाखवलेली जी वाट आहे ती वाट पुढे आपण तसंच तो वारसा ती वाट चालत ठेवणार आहात असा देखील आपला माणूस आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं या गोष्टीसाठी पुन्हा कौतुक करतो आणि आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. ओके, मस्त झालं. पंढरपुराच्या दिशेने आज आपण पंढरपूरचे बरड या टप्प्यावर आणि या टप्प्यावर दिंडी क्रमांक 16 हे मालक अमोल कलाटे यांच्यासोबत आपण दिंडी क्रमांक 16 चे मालक अमोल कलाटे यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत. आणि अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळ महाराष्ट्र राज्य या राज्याचे या मंडळातील सर्व कार्यकर्ते आणि महाराष्ट्रातील तमाम भजनी कलावंत या इथे उपस्थित आहेत. या सर्वांची आपण बातचीत करणार आहोत. आपण जाऊया अमोल कलाटे यांच्याकडे. तुमची गेली 400 वर्षाची परंपरा आहे आणि आपला दिंडी क्रमांक 16 ही जी वारीची परंपरा आहे त्याबद्दल 25 वर्षापर्यंत
वारीचं खूप सुंदर नियोजन असतं. आता जरी काही काळात या वारीमध्ये जे जेवणाचं सगळं नियोजन असतं काय वारकरी निघाल्यापासून सासवडपासून पंढरपूर जेवण केलं अशी व्यवस्था ठेवली. शेवटपर्यंत सगळ्या वारकऱ्यांना जेवण व्यवस्थित मिळावं हे आमचं ध्येय असतं. या वारीच्या संदर्भामध्ये किंवा कुणाला याला काही करायचं असतं आमचे काही महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात त्यांना खऱ्यांकडा माहिती आहे संपूर्ण अभ्यास आहे. या वारीच्या संदर्भात विशेष त्यांच्याकडून आपण जाणून घेतो. साई महाराष्ट्रात 4 वेद निर्माण झाले. आद्य ज्ञानेश्वर हा पहिला वेद. दुसरा वेद नाथ महाराजांचा नाथी भागवत, तिसरी तुकोबारायांची गाथा आणि दासबोध. हे विश्वची माझे घर ऐसी मती झाले जायची स्थिर किंबहुना चराचर आपण राहला. हे ज्ञानेश्वर म्हणून सांगितलेले विश्वात्मक कल्पना त्याने दिले. जे जे देखी जे भूत ते ते मानजे भगवान हा भक्तियुग निश्चित जाण माझा. ही परंपरा घेऊन आज 750 वर्ष हा सोहळा चालू आहे. कोणी कोणाला बोलवत नाही. सगळं त्यांचं भेदाभेद भ्रम अमंग ही अनादिवादी आहे. ती अनंत कालापासून अशीच चालू राहणार. त्याच्यातली हजारो माणसं आमच्या स्वतःचं आमचं विठ्ठल मंदिर आमच्या गावी आहे. आमच्या जवळजवळ माझी 6वी पिढी, माझा मुलगा आणि नातू जवळजवळ आमच्या 8 पिढ्या आहेत. आपण कायम चालत नाही आणि ह्यांच्यासारखी देव माणसं असतात आणि त्यांच्यामध्ये वारी चालते. या वारीमध्ये आपली भजन संप्रदाय याच्यावर म्हणजे महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व भजनी कलावंत जे आहेत त्या महाराष्ट्रातील जी शिखर संस्था त्या संस्थेचे अध्यक्ष भगवानजी लोकने त्यांना त्याच्या माध्यमातून आपण बघू शकतो. आणि ते सचिव आमचे प्रमुख भगवानजी लोक हा प्रश्न विचारायचा आहे की ही जी वारीमध्ये आपण जी पायी वारी करतो त्यामागची संकल्पना काय आहे आणि आज जे वारी आपण त्याचं काय विशेष काय आहे ते सांगा. वारीची संकल्पना म्हणजे आपण महाराष्ट्र अखिल भजन संप्रदाय हितवर्धक या वारीची संकल्पना म्हणजे अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळ महाराष्ट्र राज्य रजिस्टर आणि सिंधुदुर्ग भजन मंडळ यांनी ही वारी आम्ही आयोजित केलेली आहे. आज जवळजवळ आम्ही 500 लोक इथं आलेलो आहोत आणि 500 लोकांना आपण जेवणाची सोय केलेली आहे, अन्नदान केलेलं आहे आणि पुढे अतिशय आनंद होत आहे की आम्ही पुढच्या पिढीला काहीतरी देतोय की हीच प्रथा तुम्ही पुढे चालवा हा त्याच्यातला उद्देश आहे. खूप छान कर्मचारी व आपल्या अध्यक्षांनी परंपरा पुढे नेण्यासाठी पुढील या दाखला देण्यासाठी हा उपक्रम आहे. तुम्ही आश्वासन करू शकता का की हा उपक्रम यापुढे चालणार आणि मंडळाबद्दल रामकृष्ण तसं अध्यक्ष साहेबांनी सांगितलं ही वारी ही परंपरा याच्या पुढे अखंडित ठेवायची आहे. आणि मी ग्वाही देतो की आमची याच्या पुढची पिढी निश्चितच आत्ताचे तरुण ज्या जोमाने आमच्याबरोबर सामील होतात प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यामुळे आम्हाला निश्चित असं कुठेतरी आता वाटतंय ते खात्रीच झाली आहे की या भजन कलेमध्ये जे आम्हाला आमूलाग्र बदल हवे आहेत, जे आम्हाला एकजूट हवी आहे ती निश्चित मिळणार आहे. आणि हे सुद्धा ही वारी ही सुद्धा एक एकात्मतेचं प्रतीक आहे. आणि आज सगळे आमचे बांधव आमचे सगळे बुवा लोक आमच्या भगिनी आमच्या या वारीमध्ये सामील झाले आहेत सगळ्या. त्याच्यामुळे हा एवढा आनंदाचा क्षण एक क्षण आमच्या आयुष्यामध्ये आजचा क्षण सुवर्णाक्षरात लिहून देण्यासारखा झाला. एवढा हा मोलाचा आजचा आमचा दिवस आहे. खूप आनंद वाटला आहे आणि निश्चित ही वारी आमची याच्या पुढची पिढी अखंड चालू ठेवेल याची आम्हाला खात्री आहे. ग्वाही देतो. या ठिकाणी महाराष्ट्रातील तमाम भजनी कलावंत सर्व जे कलावंत आहेत आणि जे सर्व भजनी कलावंत आहेत खास करून कोकणातील सगळी भजनी गोवा मंडळी यांचे डबलवारी आणि क्षेत्रातून येतात. त्याप्रमाणे आपण इथे बघू शकतो की महिला येत आहेत
आणि ही सगळी मंडळी आहेत त्यांच्याकडे आता आपण वळणार आहोत पुढच्या टप्प्यावर. कोकणातल्या वैशिष्ट्य तुम्ही काय नॉनस्टॉप असं करा. कोकणातली भजन परंपरा जी पूर्वकाळ चालत आलेली परंपरा त्याचं संवर्धन करणं, त्याचं जतन करणं, त्याच्या माध्यमातून डबलबारीचे कार्यक्रम असतील, दिंडी भजनाचे कार्यक्रम असतील, वारकरी भजनाचे असतील, वेगवेगळ्या माध्यमातून हे भजन संवर्धन करण्याचं काम आम्ही या जिल्ह्यामध्ये करतो. खूप छान. आता या महाराष्ट्रातील अनेक नामवंत भजनकारांना इथे उपस्थित आहेत जे डबलबारीच्या माध्यमातून दिसतात नेहमी. तर मी युवा चंद्रकांत जाधव, सुशील बुवा होतकर, संतोष बुवा शेतकर, योगिता पवार बुवा या महिला आहेत, यासुद्धा इथे आहेत. त्यांना विनंती करेल की थोडक्यात त्यांनी आपल्याला एक शॉर्टमध्ये हरिनामाचा गजर करायचा आहे. थोडक्यात आपल्याला हरिनामाचा गजर करायचा आहे. त्यासाठी विनंती करेन मी उत्तरभावांना विनंती करतो. संध्याकाळी पांडुरंग किती येणार जेवायला ते आम्हाला आता होते तेवढे सगळे तुमचे फक्त 130 म्हणजे विनंती करतो. इथून ना प्रत्येक जण घरी जाल ना पुरी घेऊन त्या सगळ्यांच्या मुखात माऊलीचा प्रसाद त्याला सांगितलेलं आहे. घरी तिच्या पुरी काय होतो घरी घेऊन जा, देवाच्या समोर सगळ्यांच्या मुखात जा. आणि मुंबईत माझा हिंदगड करतो आता त्यावेळेला तेव्हा दादरला मद्रेच्या समोर माझं ज्योतिष कार्यालय असतं. सुरुवात एकदा श्री ज्ञानदेव तुकाराम तोडमार आणि तिच्या तोडीवरूनच एखादी चालू आहे. वाचन गणेश माऊली नाही लास्टला घ्या पटापट यांचं झालं ना सांगायला जाऊ नका. त्यांचं आपण आता थोडक्यात भजन ऐकायचं आहे. भजन त्यांना आपल्याकडे सादर करतो. कुंडली कवरदे Rama
तिकडे विसावाला चालले Oh. या इकडे मध्येचे